नमस्कार शेतकरी बंधूंनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पॉवर टिलरसाठी मिळणार 85,000 अनुदान याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण तुम्हाला अशीच महत्त्वाची माहिती पुढे देखील देत राहू. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या महत्त्वपूर्ण व्हिडिओला. पॉवर टिलर घेण्यासाठी मिळणार 85,000 पर्यंत अनुदान. शेतकरी बंधूंनो, आपल्यासाठी खास योजना. आपल्याला जर पॉवर टिलर घ्यायचं तर चिंता करू नका, कारण पॉवर टिलर घेण्यासाठी शासन देत आहे 85,000 पर्यंत सबसिडी. या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही योजनेबद्दल माहिती, अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि पात्रता, अनुदान याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. अर्जदार हा शेतकरी असावा, त्याच्याकडे 8 व 7/12 असावा, ज्यावर कमीत कमी 1 एकराची नोंद असावी. अर्जदाराच्या नावावर कमीत कमी 1 एकर जमीन असावी. आधार कार्ड असावे, ते महाडीबीटी पोर्टलवरील लिंक असावे, जेणेकरून ते आपण महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करू शकतो. अर्जदाराने महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्जदार हा अनुसूचित जाती जमातीचा असेल तर त्याकडे जातीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या योजनेचा अगोदर लाभ घेतला असेल तर 10 वर्षेपर्यंत पुन्हा या योजनेचा लाभ हा त्यांना घेता येणार नाही. ज्या डीलरकडून पॉवर टिलर खरेदी करायचा आहे त्यांच्याकडून कोटेशन घ्यावेत. कोटेशनबरोबरच एक तपासणी अहवाल घ्यावा, जास्त केस रिपोर्ट असे सुद्धा म्हणतात, जो ऑनलाईन अपलोड करावा लागतो. पॉवर टिलरमध्ये ट्रॅक्टरपेक्षा लहान असल्यामुळे ऊस बांधणीकरिता त्याचा जास्त प्रमाणात वापर होतो. यामुळे शेतकऱ्यांची वेळेची बचतसुद्धा होते. परंतु पॉवर टिलर यंत्राची किंमत जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना घेण्यासाठी खर्च हा जास्त प्रमाणात येतो. शासन शेतीशी निगडीत विविध योजना अनुदानावर राबवत असते. कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत शेतीच्या सर्व यंत्र व अवजारे यासाठी अनुदान सरकारकडून दिले जाते. पॉवर टिलर योजनेसाठी अनुदान हे किती मिळणार, कशा पद्धतीने मिळणार ते आपण बघणार आहोत. यासाठी क्षमता 8 BHP पेक्षा कमी असेल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पभूधारक, महिला, शेतकरी 65,000 रुपये. इतर लाभार्थीसाठी 50,000 रुपये. क्षमता 8 BHP व त्यापेक्षा जास्त असेल तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पभूधारक, महिला, शेतकरीसाठी 85,000 रुपये. इतर लाभार्थ्यासाठी 70,000 रुपये. अर्ज करण्यासाठी लागणारी काही आवश्यक कागदपत्रे आपण बघणार आहोत. आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, 7/12 व 8, मोबाईल नंबर. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती असल्यास जात प्रमाणपत्र. तर शेतकरी बंधूंनो, अर्ज करताना अधिकृत संकेतस्थळावरच अर्ज करावा. तुम्ही कोणत्याही ऑनलाईन CSC सेंटरवर जाऊन हा सुद्धा अर्ज करू शकता. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने तुम्ही हा अर्ज करू शकतात. आणि अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही तुम्हाला अशीच माहिती पुढे देखील देत राहू. धन्यवाद.